नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 8 ते 14 डिसेंबर 2025च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात. तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आपण पाहून घेऊयात. तर पहिला प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिलिंद साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तर त्यांनी 8 डिसेंबर 2025 पासून त्यांचा पदभार स्वीकारला व यापूर्वी डॉक्टर बिरेंद्र सराफ हे या पदावर कार्यरत होते आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मिलिंद साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा प्रश्न, तर आपल्या भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच काय? तर LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, रामकृष्णन चंदर यांचे नाव आहे. काय? तर रामकृष्णन चंदर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर आपल्या भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CEO आणि MD म्हणून श्री आर दोराईस्वामी यांची 14 जुलै 2025 रोजी त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आणि त्याचबरोबर LIC मध्ये अनेक व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD असतात. तर अलीकडेच नियुक्त्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. तर श्री रामकृष्णन चंदर यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून पदभार स्वीकारला आणि श्री दिनेश पंत आणि श्री रत्नाकर पटनायक यांनी 1 जून 2025 पासून व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून त्यांचा पदभार स्वीकारला आहे आणि श्री सतपाल भानू हे देखील व्यवस्थापकीय संचालक आहेत. यानंतर तिसरा प्रश्न, बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर प्रेम कुमार यांची. कोणाची? तर डॉक्टर प्रेम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. तर बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रेम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2 डिसेंबर 2025 रोजी त्यांची 18व्या बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर डॉक्टर प्रेम कुमार हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे ज्येष्ठ नेते असून गया शहर विधानसभा मतदारसंघातून ते 9 वेळा आमदार म्हणून देखील निवडून आले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर 2024 ते 25 मध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहल कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ते आहे पहिल्या क्रमांकावर. कितव्या क्रमांकावर? तर पहिल्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या स्मारकांमध्ये ताजमहल हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि पर्यटन मंत्रालयाच्या आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार आग्रा येथील ताजमहल हे देशातील सर्वाधिक भेट दिलेले तिकीट असलेले संरक्षित स्मारक ठरले आहे. तर विद्यार्थ्यांना 2024 ते 25 मध्ये सुमारे 69 लाख म्हणजे 6.9 दशलक्ष पर्यटकांनी, ज्यामध्ये 62.6 लाखांहून अधिक देशांतर्गत आणि सुमारे 6.5 लाख परदेशी पर्यटकांचा समावेश होता. तर यामध्ये सर्वांनी ताजमहलला भेट दिलेली आहे. तर पाचवा प्रश्न, तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, विवेक चतुर्वेदी असे त्यांचे नाव आहे. काहीतरी विवेक चतुर्वेदी. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते 1990च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवा म्हणजेच सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर अधिकारी आहेत. तर संजय कुमार अग्रवाल यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी 1 डिसेंबर 2025 पासून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयामध्ये म्हणजे DRI मध्ये विविध पदांवर देखील काम केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा, तर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, प्रवीण कुमार यांची. कोणाची? तर प्रवीण कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी प्रवीण कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये दलजीत सिंग चौधरी निवृत्त झाल्यानंतर प्रवीण कुमार यांनी 30 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा पदभार स्वीकारला आणि ते
सध्या इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP दलाचे महासंचालक म्हणूनही कार्यरत आहेत आणि यापूर्वी दलजीत सिंग चौधरी यांनी ऑगस्ट 2024 मध्ये नितीन अग्रवाल यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. यानंतर 7वा प्रश्न, पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हरमनप्रीत कौर यांची. कोणाची? तर हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणजेच PNBच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर ही नियुक्ती बँकेच्या 130 वर्षांच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण बँकेने पहिल्यांदाच एका महिलेला ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे. यानंतर या भागीदारीचा उद्देश महिला सक्षमीकरण आणि बँकेच्या ब्रँडची आधुनिक प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यानंतर 8वा प्रश्न, भारत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कोठे करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लाल किल्ल्यावर. कोठे करणार आहे? तर लाल किल्ल्यावर. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत 8 ते 10 डिसेंबर 2025 या काळामध्ये युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या 20व्या सत्राचे आयोजन नवी दिल्लीमध्ये करत आहे, ज्याची सुरुवात 8 डिसेंबर रोजी झाली आणि ते 13 डिसेंबर पर्यंत चालले. आणि या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक लाल किल्ला परिसर निवडला गेला आहे, जिथे जगभरातील प्रतिनिधी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी चर्चा करत आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प यांना. कोणाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पहिला फिफा शांतता पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकताच प्रदान करण्यात आला आणि 5 डिसेंबर 2025 रोजी वॉशिंग्टन DC येथे 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ड्रॉ समारंभादरम्यान फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी ट्रम्प यांना या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणती कंपनी आपल्या भारताची 27वी नवरत्न कंपनी बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही कंपनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर आसाम मधील एका प्रमुख रिफायनरीला जी नुकतीच नवरत्न दर्जा मिळालेली 27वी कंपनी बनली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, मोफत वायफाय देणारी आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका किंवा पहिले शहर कोणते बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मीरा भाईंदर बनणार आहे. कोणते? तर मीरा भाईंदर. तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर मीरा भाईंदर ही आपल्या महाराष्ट्रातील मोफत वायफाय सुविधा देणारी पहिली महानगरपालिका बनणार आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला असून संपूर्ण शहर मोफत वायफाय झोन बनवण्याची घोषणा देखील करण्यात आली. तर ही सुविधा शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यानंतर 12वा प्रश्न, आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेलोस करारावर स्वाक्षरी केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी रशिया या. कोणत्या? तर रशिया या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारत देशाने अलीकडेच रशियासोबत रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट्स करारावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे. तर या करारामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना एकमेकांच्या लष्करी तळांचा, बंदरांचा आणि सुविधांचा वापर इंधन भरणे, दुरुस्ती आणि इतर लॉजिस्टिक सहाय्यासाठी करता येणार आहे. तर या करारामुळे भारत रशिया संरक्षण सहकार्य लक्षणीयरित्या मजबूत झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणजेच CDF म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पाकिस्तान या. कोणत्या? तर पाकिस्तान या. तर विद्यार्थी मित्रांनो, फील्ड मार्शल असीम मुनीर यांची पाकिस्तानच्या संरक्षण दलाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणजेच CDF म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पाकिस्तानमध्ये नुकत्याच डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या 27व्या घटना दुरुस्तीनंतर हे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि या पदाद्वारे तिन्ही सैन्य दलावर भूदल, नौदल आणि हवाई दल यामध्ये एकत्रित नेतृत्व आणि जलद निर्णय घेणे शक्य होणार आहे. यानंतर ते सध्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणजेच COAS म्हणूनही काम करत आहेत आणि दोन्ही पदे एकाच वेळी भूषवणारे ते
पहिले अधिकारी देखील ठरले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 14वा प्रश्न आपण पाहून घेऊयात. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंदीगड विद्यापीठ. कोणते विद्यापीठ? तर चंदीगड हे विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने सर्वाधिक पदके जिंकून आपले पहिले स्थान पटकावले आहे. तर या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आपण सविस्तर पाहून घेऊयात. तर प्रथम क्रमांक चंदीगड युनिव्हर्सिटी त्यांनी 42 सुवर्ण पदके, 14 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 67 पदके जिंकली आहेत. यानंतर द्वितीय क्रमांक कोणाचा आहे? तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. तर त्यांनी 32 सुवर्ण पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला आणि तृतीय क्रमांक आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर मधील. तर विद्यार्थी मित्रांनो 15वा प्रश्न. तर 2025 ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गांधीनगर या. कोणत्या? तर गांधीनगर या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये अर्थ समिट आणि वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट अशा अनेक परिषदा आपल्या भारताच्या विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. तर वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2025 ही परिषद नवी दिल्ली येथे 5 ते 7 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती आणि अर्थ समिट 2025-26 ही परिषद 3 टप्प्यांमध्ये आयोजित केली गेली. तर पहिला टप्पा हैदराबाद येथे 20 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान झाला. यानंतर दुसरा टप्पा गांधीनगर येथे 5 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान झाला आणि तिसरा टप्पा 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे. ठीक आहे. यानंतर 16वा प्रश्न. तर शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. तर विद्यार्थ्यांनो शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणावर सौर कृषी पंप बसवून आणि सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाअंतर्गत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले स्थान मिळवले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो राजस्थान एकूण सौर ऊर्जा क्षमतेमध्ये अव्वल जरी असले तरी कृषी वापराच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण प्रगती केलेली दिसून येत आहे. यानंतर 17वा प्रश्न. पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर जगातील सर्वात तरुण फिडे रेटेड बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरव्य सिंग कुशवाह असे त्याचे नाव आहे. काय? तर सरव्य सिंग कुशवाह. तर विद्यार्थ्यांनो जगातील सर्वात तरुण फिडे रेटेड बुद्धिबळपटू सरव्य सिंग कुशवाह हा बनला आहे, जो फक्त 3 वर्ष 7 महिने आणि 20 दिवसांचा असताना त्याला अधिकृत रेटिंग मिळाले आहे. तर डी गुकेश हा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे, पण तो सर्वात कमी वयाचा फिडे रेटेड खेळाडू नाही. तर सरव्य सिंग कुशवाह डिसेंबर 2025 मध्ये 3 वर्ष 7 महिने आणि 20 दिवसांचाच असताना फिडे रेटिंग मिळविणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आणि डी गुकेश 18 वर्षांचा असताना सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला, पण तो सर्वात कमी वयाचा रेटेड खेळाडू नाही. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा ही माहिती. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 18वा. तर विद्यार्थी मित्रांनो नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच NRAI च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलिकेश सिंग देव असे त्यांचे नाव आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच NRAI च्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंग देव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी VK धल यांचा पराभव केला आहे. यानंतर अलीकडेच डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी आपल्या पहिला पूर्ण 4 वर्षांचा कार्यकाळ 2025 ते 2029 सुरू केला असून यावेळी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2025 चा ISSF पीपल चॉईस मेन्स ॲथलीट अवॉर्ड नुकताच कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी झोरावर सिंग संधू असे त्यांचे नाव आहे. काय? तर झोरावर सिंग संधू. तर 2025 चा ISSF पीपल चॉईस मेन्स ॲथलीट अवॉर्ड भारतीय नेमबाज जोरावर सिंग संधू यांनी जिंकला आहे. तर त्यांनी जागतिक सर्वेक्षणामध्ये सहकारी आणि माजी विश्वविजेते रुद्राक्ष पाटील यांचा पराभव करून हा पुरस्कार पटकावला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो
संधू यांनी 2025च्या शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये कांस्य पदक जिंकले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 20वा. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग म्हणजेच IGPL जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गगनजीत भुल्लर असे त्यांचे नाव आहे. काय तर गगनजीत भुल्लर. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग म्हणजेच IGPL जिंकणारा पहिला खेळाडू गगनजीत भुल्लर ठरला आहे, ज्याने अहमदाबादमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत हा ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामुळे तो IGPL टूरवर 3 वेळा विजेतेपद पटकावणारा पहिला खेळाडू बनला. तर कोण आहे याचे नाव काय? तर गगनजीत भुल्लर. उपलब्धी IGPL टूरवर 3 वेळा विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 21वा आपण पाहून घेऊयात. तर ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अनंत अंबानी ठरले आहेत. कोण? तर अनंत अंबानी ठरले आहेत. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती अनंत अंबानी ठरले आहेत. तर त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान वन्यजीव संरक्षण आणि पशु कल्याण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी, विशेषतः त्यांच्या वनतारा उपक्रमांसाठी प्रदान करण्यात आला आहे. यानंतर 22वा प्रश्न. तर 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF 2025 हा 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान कोठे पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पंचकुला हरियाणा या ठिकाणी पार पडला आहे. कोठे? तर पंचकुला हरियाणा या ठिकाणी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा पंचकुला हरियाणा येथे 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडला आहे. तर या महोत्सवाचे मुख्य आयोजन स्थळ दसरा ग्राउंड पंचकुला हे होते. तर काही संबंधित कार्यक्रम पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे देखील आयोजित करण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीची थीम विज्ञान से समृद्ध आत्मनिर्भर भारतासाठी अशी होती, लक्षात ठेवा. यानंतर 23वा प्रश्न. तर स्क्वॅश विश्वचषक 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर चेन्नईमध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्क्वॅश विश्वचषक 2025 चे आयोजन आपल्या भारतातील चेन्नई या शहरामध्ये करण्यात आले आहे आणि ही स्पर्धा 10 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये SDAT स्टेडियम येथे आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये भारत, इजिप्त, मलेशिया यांसारख्या देशांचे संघ सहभागी झालेले आहेत. तर ठिकाण आहे SDAT स्टेडियम, चेन्नई, भारत. तारखा 10 ते 14 डिसेंबर 2025 आणि आयोजक जागतिक स्क्वॅश फेडरेशन म्हणजे WSF च्या अंतर्गत भारतीय स्क्वॅश फेडरेशन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहभागी तर 12 देश आहे, ज्यामध्ये यजमान भारत, गतविजेता इजिप्त आणि उपविजेता मलेशिया यांचा समावेश आहे. यानंतर 24वा प्रश्न. तर महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बिहार या. कोणत्या? तर बिहार या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी बिहार राज्यामध्ये नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. तर या युनिटचा उद्देश आहे महिलांवरील गुन्हे रोखणे आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांची सुरक्षा वाढवणे असा. तर अभया ब्रिगेडचे पथक शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा आणि इतर संवेदनशील ठिकाणी लक्ष ठेवेल आणि छेडछाड करणाऱ्यांवर किंवा गुन्हेगारांवर त्वरित कारवाई देखील करणार आहे. तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक महिला सब इन्स्पेक्टरच्या नेतृत्व हे पथक काम करणार आहे, ज्यामध्ये एक महिला आणि 2 पुरुष कॉन्स्टेबल असणार आहेत. तर हे पथक गणवेशामध्ये तसेच साध्या वेशामध्ये गस्त घालणार आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 25वा. अलीकडेच कोणत्या देशाने नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू केला आहे व त्याला ट्रम्प गोल्ड कार्ड असं नाव देण्यात आलं आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच अमेरिकेने ट्रम्प गोल्ड कार्ड नावाचा नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू केला आहे. तर या अंतर्गत प्रदेशाची नागरिक 10 लाख अमेरिकन डॉलरचे म्हणजे सुमारे 8 कोटी रुपये योगदान देऊन अमेरिकेचे स्थायी नागरिकत्व मिळविण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकतात. तर हा व्हिसा कार्यक्रम विद्यमान EB-5 गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रमाला पर्याय म्हणून सादर करण्यात आला आहे.
यानंतर पुढील प्रश्न, 10 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये स्थान मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नितीश कुमार यांना. कोणाला? तर नितीश कुमार यांना. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन नुसार 10 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम नितीश कुमार यांच्या नावावर आहे. तर त्यांना या विक्रमासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. आणि नितीश कुमार यांनी 28 जानेवारी 2024 रोजी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची 9व्यांदा शपथ घेतली आणि 243 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा तसेच एकूण 10व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. यानंतर 27वा प्रश्न, मनरेगा या योजनेचे नाव बदललेले असून आता ही योजना कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना या नावाने ही योजना ओळखली जाणार आहे. कोणती? तर मनरेगा या योजनेचे नाव काय? तर पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया शॉर्ट मध्ये. तर विद्यार्थ्यांनो, केंद्र सरकारने शुक्रवारी म्हणजेच 12 तारखेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना नावाने ओळखली जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 28वा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 2027च्या जनगणनेसाठी किती कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 11,718 कोटीच्या. किती? तर 11,718. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027च्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या बजेटला अंदाजे 11,718.24 कोटी रुपये मंजुरी दिली आहे. तर या जनगणनेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर ही आपल्या भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे, ज्यामध्ये डेटा संकलनासाठी मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाईल आणि ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला टप्पा कोणता आहे? तर घर सूचीकरण आणि गृहनिर्माण जनगणना, जो एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होईल. आणि दुसरा टप्पा लोकसंख्या गणना, जी फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. आणि यासाठी देशभरामध्ये सुमारे 30 लाख क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 29वा, नुकतेच अंदमान आणि निकोबार बेटांमधील कोणत्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा व मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पोर्ट ब्लेअर या. कोणत्या? तर पोर्ट ब्लेअर. लक्षात ठेवा सर्वांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच पोर्ट ब्लेअर येथील मरीना पार्कमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. तर टाइम मासिकाने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नील मोहन यांना. कोणाला? तर नील मोहन यांना. तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर टाइम मासिकाने यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO नील मोहन यांची 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जगभरातील अब्जावधी लोकांच्या मनोरंजनाची दिशा ठरवणाऱ्या आणि जागतिक डिजिटल संस्कृती घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या यूट्यूबचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. तर टाइम मासिकाने नील मोहन यांचे वर्णन सांस्कृतिक वास्तु विशारद असे केले आहे. यानंतर एक प्रश्न आपण एक्स्ट्रा ठेवला आहे, महत्वाचा आहे, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 10 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो. केव्हा? तर 10 डिसेंबर या दिवशी. तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिवस साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारला होता, जो सर्व मानवांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिलेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला पहिला प्रश्न पाहूयात. जगातील सर्वात तरुण FIDE रेटेड बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा. तर पहिल्या FIFA शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.